जय महाराष्ट्र. मी ऋषाली यादव सारंग. पुढच्या 10 मिनिटात आपण जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. या सुरुवात करूया वर्ल्ड 20 घडामोडींचा आढावा घ्यायला. नाव पाकिस्तान आहे पण काम मात्र नापाक आहे अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाले आणि यावेळेला काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा करताना राजनाथ सिंह यांनी टीका केली आहे. शिवाय आमच्या अंतर्गत बाबीमध्ये पाकिस्तान हस्तक्षेप करण्याची गरज नाही असं देखील राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावलंय. अमेरिकेच्या लुईसियाना प्रांतातल्या बॅटन रोक शहरामध्ये 3 पोलिसांवर गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आली आहे. हल्ला एका कृष्णवर्णीय युवकानं केल्याचा पोलिसांचा दावा आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी गोळीबारामध्ये एका कृष्णवर्णीय युवकाला मारल्यानंतर मोठ्या प्रमाणावर निदर्शनं झालेली होती आणि त्यानंतर डल्लास इथे पोलिसांवर योजनाबद्ध रीतीनं गोळीबार होऊन 5 पोलिसांना मारण्यात आलं होतं. त्यामुळे या गोळीबारानंतर पोलिसांनी सखोल चौकशीला सुरुवात केली आहे. फ्रान्सच्या नीस शहरामध्ये राष्ट्रीय दिन साजरा करत असताना ट्रकमधून केल्या गेलेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. हल्लेखोर ट्रक चालक हल्ल्याच्या 2 दिवस आधी समुद्रकिनाऱ्यावर येऊन पाहणी करून गेलेला होता. हल्लेखोर मोहम्मद बोहुहलने हल्ल्याच्या आधी शस्त्रांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण संदेश पाठवलेला होता. सुरक्षा यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या चौकशीनंतर ही माहिती समोर आली आहे. इसिसनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तुर्कस्तानात अध्यक्ष रिसेप तय्यप एर्दोगान यांच्या विरोधात लष्करानं केलेला बंड फसल्यानंतर लष्करी अधिकारी आणि न्यायाधीश यांच्यासह एकूण 6,000 जणांना अटक करण्यात आलेली आहे. तसंच बंड फसल्यानंतर लष्कराचे काही बंडखोर ग्रीसमध्ये पळून गेले होते. त्या 8 सैनिकांवर न्यायालयामध्ये खटला चालवण्यात येणार आहे. तुर्कीत झालेल्या उठावानंतर तिथली परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत अमेरिकन नागरिकांनी तुर्कीमध्ये जाऊ नये असं आवाहन व्हाईट हाऊसकडून करण्यात आलं आहे. तुर्कीमध्ये लष्कराच्या बंडखोर गटानं केलेल्या उठावानंतर तिथे 200हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ओबामांनी तिथल्या राजकीय पक्षांनाही एर्दोगन सरकारला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. कझाकिस्तानच्या अल्माटी शहरामध्ये एक पोलीस स्टेशन आणि सुरक्षा सेवा कार्यालयावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. यात 3 पोलीस अधिकारी आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे तर दुसऱ्या फरार साथीदाराचा शोध सुरू आहे. या हल्ल्यानंतर शहरातल्या काही भागात बंदची स्थिती होती. येमेनमध्ये 2 आत्मघाती कार स्फोट घडवण्यात आले. यात 5 लष्कराच्या जवानांचा मृत्यू झालाय. अल कायद्याचा गड समजला जाणाऱ्या दक्षिण पूर्व भागातल्या मुकल्ला शहरामध्ये लष्कराच्या चौक्यांवर हे हल्ले करण्यात आले. ढाक्यात दहशतवादी हल्ला घडवलेल्या दहशतवाद्यांना राहायला जागा दिल्यानं एका प्रतिष्ठित विद्यापीठामधल्या प्राध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे. घियासुद्दीन एहसान असं अटक करण्यात आलेल्या या प्राध्यापकाचं नाव आहे. एहसान याच्यासह इतर 2 जणांनाही अटक करण्यात आली आहे. ढाक्यात 2 वेळा झालेल्या हल्ल्याप्रकरणी सुरक्षा यंत्रणांनी मास्टर माइंडची ओळख पटवलेली आहे. गृहमंत्री असादुज्जमान यांनीच ही माहिती दिली आहे. कॅफेवर झालेल्या हल्ल्यामध्ये एका भारतीयासह 200 लोकांचा मृत्यू झाला होता. इसिसनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली. मात्र देशातल्या जमातुल मुजाहिद्दीन बांगलादेशनंच हे हल्ले केल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलंय. लष्कर तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईदनं पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकलेली आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानीला कंठस्नान घातल्यानंतर पाकिस्ताननं भारतासोबतचे सर्व परराष्ट्र आणि व्यापारी संबंध तत्काळ तोडून टाकावेत अशी मागणी सईदनं पाकिस्तान सरकारकडे केली आहे. आम्हाला भारतासोबत बटाटा आणि कांद्याचा व्यापार नको आहे. पाकिस्ताननं भारतातून आपल्या उच्चायुक्तांना परत बोलावलं पाहिजे आणि पाकिस्तानातून भारतीय उच्चायुक्तांना परत पाठवलं पाहिजे असं सईदनं म्हटलंय. संयुक्त राष्ट्र संघाच्या अध्यक्षपदासाठी आता चुरस सुरू झाली आहे. अध्यक्ष बान की मून यांचा 1 जानेवारीला कार्यकाळ संपतोय. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केविन रड यांनी या पदासाठी उत्सुक असल्याचं सांगितलेलं आहे. त्यांनी या संदर्भात ऑस्ट्रेलियन सरकारलाही कळवलेलं आहे. कॅबिनेटच्या परवानगीनंतर नावावर शिक्कामोर्तब होईल असं रड यांना कळवण्यात आलंय. दक्षिण चीनी समुद्र क्षेत्रामध्ये या आठवड्यामध्ये चीनी सैन्याचा लष्करी सराव होणार असल्यानं या प्रदेशामधल्या विशिष्ट भागामध्ये इतरांना प्रवेश बंदी केली जाणार असल्याची अत्यंत संवेदनशील घोषणा चीनतर्फे करण्यात आली आहे. दक्षिण चीनी समुद्रावर चीनचा कोणताही अधिकार नसल्याचं आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून नुकतंच स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर चीनकडून करण्यात आलेली ही घोषणा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते.
पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच हिला भारतीय नागरिकत्व हवं असल्याचं तिने केलेल्या ट्विटमधून समोर आलेलं आहे। कंदील बलोचची शनिवारी तिचा भाऊ मोहम्मद वासिम यानेच गोळ्या झाडून हत्या केली होती। ईदपूर्वी कंदीलनं सोशल मीडियावरच्या एका संदेशामध्ये तिला स्वतःच्या सुरक्षेची काळजी वाटत असल्याचं म्हटलेलं आहे। ट्विट करताना तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं होतं। कंदील बिग बॉसमध्येही सहभागी होण्याची चर्चा होती। लंडनमध्ये तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचा अवमान टाळण्यासाठी त्यांना ही किंवा शी असं सर्वनाम लावण्यापेक्षा झी हे सर्वनाम लावण्याचे आदेश तिथल्या बोर्डिंग स्कूलच्या शिक्षकांना देण्यात आलेले आहेत। तिथे बोर्डिंग स्कूल असोसिएशननं हा आदेश जारी केलेला आहे। समानता कायद्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक आणि मान मिळणं आवश्यक असल्यानं या निर्णयाचं स्वागत होत आहे। दक्षिण पश्चिम तिबेटमध्ये हिमस्खलन झाल्यामुळे 9 लोकांचा मृत्यू झालाय तर 460 जनावरांचाही मृत्यू झालाय। हिमस्खलनामध्ये मृत्यू झालेले सर्वजण हे राजधानी ल्हासापासून 1 किलोमीटर दूर असलेल्या रटोक जिल्ह्यामधल्या डुंगरू गावचे रहिवासी होते। या दुर्घटनेनंतर या परिसरामध्ये अनेक ढिगा पडलेल्या आहेत, त्यामुळे पुन्हा हिमस्खलनाची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे। टोकियोला 5 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसलाय, पण यात सुदैवानं कुठलीच जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही। दक्षिण टोकियोपासून 40 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता। त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही। दक्षिण चीनला पुन्हा एकदा वादळाचा तडाखा बसला। वादळी वारे आणि मुसळधार पावसानं दक्षिण चीनला झोडपलेलं आहे। वादळाच्या तडाख्यामध्ये 237 लोकांचा मृत्यू झालाय तर 93 जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळते। कोट्यवधींची आर्थिक हानीही झाली आहे। युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीनं आणखी 4 स्थळांचा वारसा यादीमध्ये समावेश केला आणि यामध्ये भारताच्या नालंदा विद्यापीठ, खांगचेडजॉंग राष्ट्रीय उद्यान आणि ली कोर्झुजियर यांच्या स्थापत्यकलेतल्या चंदीगड कॅपिटल कॉम्प्लेक्सचा समावेश आहे। आणि याचबरोबर ली कोर्झुजियर यांचे मॉडर्न मुव्हमेंटमधलं योगदान आणि वास्तुस्थापत्यातलं काम, अँटिका नौदल गोदी आणि संबंधित पुरातत्व साइट्स आणि ब्राझीलमधल्या पाम्पुला मॉडर्न एन्सेम्बल यांचा समावेश आहे। आर्थिक संकटात सापडलेल्या व्हेनेझुएलामधल्या हजारो नागरिक अन्न आणि औषध खरेदी करण्यासाठी शेजारच्या कोलंबियामध्ये आले। सुमारे वर्षभर बंद असलेली ही सीमा कोलंबियाच्या अधिकाऱ्यांनी अंशतः खुली केल्यानं जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी 30,000हून अधिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती। 72 तासांसाठी ही सीमा खुली करण्यात आल्याचं राष्ट्रपती निकोलस मदुरो यांनी सांगितलेलं आहे। या महिन्याभरामध्ये दुसऱ्यांदा ही सीमा खुली करण्यात आली आहे। वाढत्या कार पार्किंगच्या समस्येवर चीन आता रोबोटची मदत घेणार आहे। कार पोर्टमधल्या गर्दीच्या वेळेला देखील हा रोबोट केवळ 2 मिनिटात कार पार्क करणार आहे। लेझरच्या मदतीने हा रोबोट कार पोर्टमध्ये किती आणि कुठे जागा उपलब्ध आहे हे ओळखून लगेचच कार पार्क करणार आहे आणि यासाठी विशिष्ट कार पोर्टची गरज आहे आणि यासाठी $10,465 खर्च अपेक्षित आहे। वर्ल्ड 20 मध्ये आता वेळ झाली तेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त।